बिशपजी, ही जी सिस्टर आहे ते वैशाली त्यांचं नाव आहे, वाघोली या ठिकाणातून येतात. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये 2024 मध्ये ते सांगतात की त्यांना 5वा महिना होता. 5व्या महिन्यामध्ये ते सांगतात की त्यांचं पोट खूप दुखू लागलं एका रात्री. दवाखान्यामध्ये ते गेले. डॉक्टरने सांगितलं तुमच्या अपेंडिक्स जी आहे ती सुजलेली आहे, त्याचं ऑपरेशन करावं लागेल. ते म्हणतात की त्यावेळेला डॉक्टरने सांगितलं की जर जोपर्यंत बाळ काढलं जात नाही, म्हणजे अबॉर्शन केल्याशिवाय ऑपरेशन करू शकत नाही. ते म्हणतात त्यांनी रात्री घरी गेले, परत त्यांनी रात्री प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी परत त्यांची सासू ते सांगतात की त्यांनी प्रार्थना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत ते गेले सोनोग्राफी करायला. ते सांगतात की पूर्ण जी सूज होती सगळं निघून गेलं, अपेंडिक्सचा त्रास निघून गेला, काहीही प्रॉब्लेम आणि काही समस्या नव्हत्या त्यावेळेला. परत ते सांगतात की 7व्या महिन्यामध्ये त्यांना वॉमिटिंगचा त्रास होऊ लागला. त्यानंतर ते सांगतात की काही पचत नव्हतं, जे काही खाईल ते सगळं बाहेर पडत होतं. पण त्यावेळी देखील ते सांगतात त्यांनी परमेश्वराचा धावा केला, परमेश्वराने त्यांना आरोग्य दिलं, कुठलाही हानी किंवा बाळाला कुठलाही त्रास होऊ दिला नाही. परत 9व्या महिन्यामध्ये ते सांगतात की डॉक्टरने सांगितलं बाळाच्या हृदयाचे ठोके कमी झालेले आहेत, तुम्हाला त्याच वेळेला त्याचं सिर्जर करून त्याचे डिलिव्हरी करावं लागेल. पण ते सांगतात की आम्ही प्रार्थना केली त्यांच्या सासूबरोबर, तुम्ही जे वचन सांगता त्याच्या वचनावरती विश्वास ठेवला. ते सांगतात की परमेश्वराने चमत्कार केला. 9वा महिना पूर्ण झाला. 5 दिवस झाल्यानंतर त्यांच्या बाळाची डिलिव्हरी झाली. परमेश्वराने सुंदररित्या बाळाला ठेवलेलं आहे, कुठलंही कॉम्प्लिकेशन आलं नाही आणि ते बाळ पूर्ण वजन त्याचं चांगलं भरलेलं आहे, 2.5 किलोचं भरलेलं आहे. आणि हे सर्व चमत्कार प्रभू येशूने त्यांच्या जीवनात केलेलं आहे. ते सर्व साक्षात देवाला धन्यवाद देतात. हालेलुया. बाळ काढावं लागतं म्हणलं होतं डॉक्टरनं, पण बाळ 2.5 किलोचं जन्मलं. हालेलुया. मी एका गुडघ्यावर हो हो प्रार्थना केली, लढले. She knelt down and prayed to God. सिस्टरला फोन करून प्रार्थना करायला लावले. बाळ 2.5 किलोचं सुखरूप जन्मलं. बघा. Amen. Praise God. Hallelujah. Bless this baby.